प्रक्रियेवरती न बोललेलं बरं. हे निवडणूक आयोग हे फक्त दलाल आहे. या निवडणूक आयोगा इतका घाणेरडा दुसरा आयोग आयुष्यात असू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्ण जर बघत असतील तर तडफडत असतील, तडफडत याच्या मतदारसंघामध्ये जाणून बुजून कमीत कमी 1500 मतं कापण्यात आली. 3600 मतं कापण्यात आली याच्या मतदारसंघात. म्हणजे याच्या आणि ह्याच्या मुलीची आघाडी जर ती मतदार असते 3600, त्याच्यातल्या 3000 जरी 800 असते तर यांचं आघाडी 8000ची असते. म्हणजे इतका घाणेरडा प्रकार प्रशासन विरोधी म्हणजे आमच्या विरोधकांना हाताशी धरून हाताने नावं कापण्याचा प्रकार जो इथला म्हणजे जे निवडणूक याद्या बनवत आहेत त्यांनी केलाय तो निंदनीय घाणेरडा थर्ड ग्रेड लोक आहेत. थर्ड ग्रेड. एमआयएमच्या देखील 5 जागा ज्या क्षेत्रामध्ये निवडून आलेल्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये देखील त्यांना मोठं यश कुठेतरी मिळतंय. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने वाढत असतो तसा एमआयएम वाढताना दिसतोय. सर, संदीप रेल्वेने आज पत्रकार परिषद घेतली, भाजपची झाली होती. त्यांनी असं म्हटलंय की एमआयएमची मुंबईत वाढते याचं आत्मचिंतन आव्हाडांनी नक्की करावं. आव्हाडांनी काय करावं आवड ठरवतील. ते संदीप लेलेंनी सल्ला देण्याची गरज नाही. तर पाहिलं तर मीरा भाईंदरमध्ये जे असेल भाजपने एखादी सत्ता मिळवलेली आहे. ठाण्यामध्ये शिंदेच्या सेनेने एखादी सत्ता मिळवलेली आहे. कुठे आता भाजपला धडकी भरली ठाण्यामध्ये की शिंदे त्यांना नकोशी झालं, शिंदेला भाजप त्यांना नकोशी झाली का? आता ते कोण कोणाला नकोशे झालेत, कोण कोणाला मिठी मारून बसलेत त्याच्याशी मला काय करायचंय. एकत्र मिठी मारून 8 रात्र एकत्र घालवली आणि आज सकाळी म्हणतात की आता आपण एकत्र मिठी नाही मारायची. त्यांचं म्हणणं असं आहे भाजपचं की महापालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही वेळप्रसंगी वेगळी भूमिका घेऊ. म्हणजे वेगळी भूमिकामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षामध्ये पण त्यांना असं आहे लांब ठेवण्याचा त्यांचा. आम्हाला लांब ठेवण्यापेक्षा ते एकत्र झोपले ना. 10 दिवस एकत्र झोपेत होते ना. मग 11 दिवस त्यांनी 11व्या दिवशी म्हणतात नाही आता आपण नाही झोपायचं एकत्र. त्याला काय ठीक आहे त्याचे ठाण्यातल्या लोकांना त्यांनी फसवलंय. ते जेव्हा ठाण्यातल्या लोकांसमोर गेले तेव्हा एकत्र गेले. आता जर ते म्हणत असतील की आम्ही वेगळी चूल मांडणार आहोत तर त्यांनी ठाण्यातल्या लोकांना फसवलंय असं ठाम आम्ही या ठिकाणी मत म्हणजे प्रकट करतो. खरोखरीच ज्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं तोच विरोधी पक्ष. एकंदरीत तुम्ही ठाणे महापालिकेचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाकडे कसं पाहता? म्हणजे योग्य मॅनेजमेंटमुळे कसा फायदा होऊ शकतो पक्षांना याचं उत्तम उदाहरण ठाणं आहे. म्हणजे निवडणूक अर्जबाद करणं, निवडणूक याद्यांमध्येच घोटाळा करणं, जी खरी मतं ज्यांची आहेत त्यांची मतं बाहेर फेकून देणं, हे सगळं करण्याचं काम केलं प्रशासनानं हाताशी धरून केलेलं आहे. तर आता तिसरा सगळ्यात मोठा पक्ष आपला आहे. विरोधी पक्ष त्या पदावर आपण दावा करणार का? एवढ्यात काय आम्ही ठरवलेलं नाही. सर, शिंदेच्या वेळापूर्वी भाजपने देखील असं सांगितलेलं आहे की नाही मग आमचं तेच म्हणणं आहे ना. कालपर्यंत एकत्र झोपेत होते, आज काय झालं. तर शिंदेच्या सर्व मुंबईमधले जे नगरसेवक आहेत जे निवडून आलेले आहेत त्यांना ताजलँड्समध्ये बैठकी करता बोललेलं आहे. त्यांना 3 दिवस तिथे राहण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. कुठेतरी भीती वाटते शिंदेला मुंबईमध्ये. त्यांनी जे केलं बाकीच्या पक्षाची त्यामुळे त्यांना माहिती आहे कसं होतं. त्यामुळे स्वतःलाच आता भीती वाटायला लागली आहे. बाकीच्या पक्षांना हेच त्यांनी केलंय. आज त्याच्या समोर जात आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा अभ्यास केलेला नाही. जिल्हा परिषद हो सरचिटणीस आहे पण मी अजून महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास करायचा नाही. थोडंसं वाचन वगैरे करावं लागतं ना. ते मी वाचन वगैरे केलेलं नाही. सर, ठाणे महापालिकेत 16 लाख मतदार होते. फक्त 9 लाख लोकांनी मतदान केलेलं आहे. 5 लाखपेक्षा जास्त जे मतदार होते त्यांनी कुठेतरी मतदान केलं नाही. त्यामुळेच कुठेतरी हा फटका जो येतो. ठाण्यातले लोक मतदान का करतात याचंच मला आश्चर्य वाटतं. पाणी नाही, कचऱ्याची सोय नाही, व्यवस्थित रस्ते नाही, ट्रॅफिक, एवढं सगळं असतानाही ठाण्याची लोक मतदानाला का जातात याचं मला आश्चर्य वाटतं. शहाजी पुष्पे यांनी अशोक वैती यांचा पराभव केलेला आहे. मला विचाराल तर अशोक वैतीचा पराभव हा माझ्या मनाला लागणारा पराभव. अशोक वैती चांगला नगरसेवक ठाणे महानगरपालिकेत असणं ही गरज आहे.
वेळेप्रसंगी पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेऊन लोकांना मदत करणारा नगरसेवक म्हणून मी अशोकला ओळखतो आणि गेले कित्येक वर्ष अशोकला ओळखतो. अशोकचा पराभव हा मनाला लागणारा पराभव. प्रमिला यांनी शिवसेनेच्या एका मुद्द्यावर धुळीपाछाड केलेला आहे. स्वीकृतीचा पाठिंबा देखील दिला होता. माय ना आमच्या बरोबर आहेत त्या आहेत काय सगळं बसलेत ना बाजूला. या निवडणुकीत 2 पक्षांचे शहर अध्यक्ष गारद झाले, त्याकडे तुम्ही कसं बघता? कोणाचे मनसेचा रवींद्र मोरे आणि विक्रांत चव्हाण. आहे. हे बघा की असा कोणी शहर अध्यक्ष वगैरे असं नसतं. उमेदवार हारतात, उमेदवार निवडून येतात, त्याच्यात ते उमेदवार हारले आणि काही ठिकाणी निवडून आले. ज्या लोकांनी बंडखोरी केली त्यांना पुन्हा पण विक्रांत चव्हाण निवडून यायला हवा होता. विक्रांत चव्हाण हा तसा बंडखोर माणूस आहे. विरोधी पक्षात त्याचं असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे तो निवडून येणं हे गरजेचं होतं. वाईट सांग. ज्या लोकांनी बंडखोरी केली त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेणार का तुम्ही? अरे आत्ता सकाळ झाली हो. काल रात्री उशिरा निकाल बघून आत्ता सकाळ झाली. आता सकाळ नाही झाली तर तुम्ही विचारता घेणार का नाही घेणार. सर, काँग्रेस जर तुमच्या बरोबर असली असेल तर तुमचे फिगर्स कुठेतरी वाढले असते. आता इट्स आणि बट्सवरती उत्तरं देणं ची वेळच नाही आहे. पण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. काँग्रेस बरोबर असती तर फिगर्स किती वाढल्या असत्या मला माहीत नाही, पण लीड मात्र 8-10 हजारांनी वाढलं असतं. विक्रांत चव्हाण यांनी राजकीय संन्यास घेतलाय. काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलंय की यापुढे राजकारण करणार नाही, फक्त समाजकारण करेल. त्याचबरोबर त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिलाय. काय सांगत त्यांना? मी त्याला भेटलेलो नाही, पण त्याला निरोप देईन. असा घाईघाईत निर्णय घ्यायचा नसतो. ठीक आहे, पराभव होतात, पिछेहाट होते. आता आमचीही पिछेहाट झालेली आहे. ठीक आहे, तोंडाला मनाला लागतं. मी सकाळपासून अस्वस्थ होऊन पडून राहिलो होतो. मी तर या मिटिंगला यायच्याही विरोधात होतो. मला म्हणून मी आग्रह दिला नाही ये. ठीक आहे, मनाला लागतं आहे सगळं, पण म्हणून राजकारण सोडून देईन, मी निघून जाईन त्याचं वाक्य मी त्याला घरी जाऊन घरून त्याला बाहेर काढेन, घरी जाऊन त्याला समजवीन. असं वागायचं नसतं. ठीक आहे सर, मुंब्रा आणि कळवामध्ये अनेक तरुण जे आहेत ते निवडून आलेले आहेत. तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने सभागृहामध्ये ते आपली बाजू मांडतात? ते आम्ही वेगळेच होतो आणि वेगळेच लढलो. येत्या काळात पालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचं जाहिरात होईल. हा पालिका सभागृहामध्ये राष्ट्रवादी हे काँग्रेस काय सगळे चेहरे आहेत ना, गटनेता म्हणून हे काय सगळेच गटनेते. 3 माजी विरोधी पक्ष नेते बसलेत पुढच्या रांगेत जे निवडून आलेत. 5 टर्म आमचा नगरसेवक आहे यासीन. आमच्याकडे कोण तू सर, मुंब्रा आणि कळवामध्ये अनेक तरुण निवडून आलेले आहे. पहिल्यांदा संधी दिली ते निवडून देखील आलेले आहे. सभागृहामध्ये मुंब्रा आणि कळवाला म्हणजे ठाणेकरांना विकासासाठी कशा पद्धतीने हे लोक आपली बाजू त्या सभागृह मांडणार? अरे अजून तर त्यांना सकाळ नाही झाली हो. काल रात्री निवडून आले, आता सकाळी मी त्यांना बोलवलं. आता मी काय माझं मांडणार आहे ते काय ते आत्ता सांगणार आहे का? काय तुम्ही प्रश्न विचारता हो? ते स्वतः सांगतात अजून काय. त्यांचे डोळे पण उघडलेले नाही, असे झोपेतनंच उठून आले. तुम्ही उद्या त्यांचे क्लासेस घ्यायला या. हिंदी बता दो, रुको हिंदी बता. सर, निकाय चुनाव के रिजल्ट सामने आ चुके हैं. शिवसेना 75 सीटों पे जीती है, तो भाजपा 28 सीटों पे. तो मुंब्रा में जिस तरीके से नए लोगों को आपने संधि दी थी, वो भी कहीं ना कहीं जीत के नजर आते हुए नजर आते. हाँ, अच्छी बात है ना, अच्छी बात है. जो निकाल आया क्या उसको खुश है आप देखते हुए, क्या नाराजगी है अभी भी? मुंब्रा में जितनी उम्मीद थी उससे कम चुन के आए, उसका दुख है. लेकिन जिस तरीके से भाजपा के जिला अध्यक्ष का कहना है कि हिमायत में आपके जिस तरीके से मुंब्रा में जो खाता बोला उसके लिए जितेंद्र आव्हाड को कहीं ना कहीं सोचने की जरूरत है कि आखिर हिमायत क्यों इतनी ताकतों से आगे बढ़ी? एमआईएम के कॉर्पोरेटर क्या पहली बार जीते हैं क्या वहाँ? पिछले टाइम भी 2 थे, 3 थे. लेकिन पूरे महाराष्ट्र में देखें तो 115 से ज्यादा सीटों पे उन्होंने जीत दर्ज की है. वो बीजेपी ने सोचना चाहिए. एमआईएम क्यों बढ़ती है, बीजेपी ने सोचना चाहिए. वो जो माहौल खराब करते ना पूरे महाराष्ट्र में, मार के लोगों के घर में घुस के घर तोड़ने का लोगों का, उसके वजह से ये सब हो रहा है. ये अगर सोचना है, सही में सोचना है तो बीजेपी को सोचना चाहिए. लेकिन भाजपा के नेता कह रहे हैं कि हम
अलग बाकी पे भी बैठ सकते हैं, हम सत्ता में शामिल नहीं हो सकते, ऐसे संकेत भी उन्होंने ऐसा दिए। है 8 रात साथ में सोए और फिर दरवाजा खोल के भाग जाने का, ऐसा नहीं होता है ना। अभी साथ में सोए तो साथ में संसार भी करो। लेकिन जिस तरीके से अशोक वैती का जो विजय हुआ है, सबसे अगर दुख अगर किसी पार्टी के किसी उम्मीदवार का पराभव होने का है तो मुझे अशोक वैती का है। अशोक वैती ये बहुत ही बेहतरीन इंसान है और मेरे ख्याल से इसको ज़्यादा पता है शानू को, क्योंकि शानू को जब भी मैं वार्ड बोलता था कि कौन से वार्ड में जाके अभ्यास कर, तो मैं हमेशा बोलता था कि अशोक वैती के वार्ड में जाके अभ्यास करके उसने उसका वार्ड एक कैसा रखा है। एक बेहतरीन लोगों का नगर सेवक अशोक वैती था, उसका वो कैसे पराभूत हुआ ये मुझे बहुत बड़ा धक्का है। वो कौन से पार्टी का है उससे मुझे कोई लेना देना नहीं है, लेकिन उसका पराभव ये दिल दुखाने वाला है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.